नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय 31 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव होणार 4800 पार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय 31 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव होणार 4800 पार। हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय 31 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव होणार 4800 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी जरूर शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय 31 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव होणार 4800 पार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय 31 तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव होणार 4800 पार। घेऊयात मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर। तत्पूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा बाजारभाव काय आहे ते बघणं गरजेचं आहे। सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव 4500 ते 4700 च्या दरम्यान दिसत आहे। येथून 15 तारखेपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहू शकतो, पण 15 तारखेनंतर खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार, कारण 15 तारखेनंतर देशामध्ये सोयाबीनची विक्री कमी होणार, ज्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये तुम्हाला गॅप दिसणार। यामुळे सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड तर नाही पण चांगलाच वाढण्याची शक्यता आहे। जर असं घडलं तर 31 तारखेपर्यंत 100% सोयाबीनचा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी होणार आहे 4800 पार। मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनचा बाजारभाव 4800 पर्यंत गेला, तिथं तुम्ही 25% विक्री करा। 5000 च्या भावावर 50% विक्री करा। 5200 च्या भावावर उर्वरित 25% विका। या पद्धतीनं एकदा सोयाबीन न विकता टप्प्याटप्प्यानं जर विकलं तर आपला होईल 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा। YouTube वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा आणि फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।